नामा प्रसिद्ध केलेले मूळ रेकॉर्ड सादर करा, सुप्रीम कोर्टाचा बाबा रामदेवांना आदेश। उपनगर परिसरात गोळीबार करणारा बारक्या पुण्यात गजाआड। मुंबई तलावात अवघा 19% पाणीसाठा। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत 7 नक्षलवादी ठार। बंडखोरी करूनच शरद पवार झाले होते मुख्यमंत्री, अजित पवारांचे शरद पवारांवर शरसंधान। कथित सेक्स स्कॅन्डल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवन्ना JDS मधून निलंबित। आता डमी परीक्षार्थींना बसणार चाप, ऑनलाईन टंकलेखन परीक्षेत आमूलाग्र बदल। शांतिगिरी महाराजांच्या अर्जाने महायुतीत संभ्रम, शिंदे गटाचे कानावर हात। भाजप 400 पारच्या दिशेने, पहिल्या 2 टप्प्यातच 100हून अधिक जागा। RTE प्रवेशाला अल्प प्रतिसाद, नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस। भारताचे लक्ष्य महासत्ता होण्याचे, तर पाकिस्तान निधीसाठी भीक मागतोय। मुंबई उत्तर पश्चिम मधून शिंदेच्या सेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी। चांदवडला ST बस व ट्रकचा भीषण अपघात, 5 ते 6 जणांचा मृत्यू। बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवले यांचा मवी या उमेदवाराला पाठिंबा, पंकजा मुंडेंना धक्का। राजस्थानमधील इंजिनियर करणार रोबोटशी लग्न। दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ। निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये 5 लाखांची रोकड जप्त। कोल्हापुरात कडे गगन बावडा रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू, निधी वर्ग। महाविकास आघाडीची उद्या शिवशाहू निर्धार सभा। कळंबा मध्यवर्ती कारागृह मोबाईल प्रकरणात 2 तुरुंगाधिकारी, 9 कर्मचारी बडतर्फ। यंदा मान्सूनची लवकरच एंट्री, अंदमानमध्ये येण्यास 21 दिवसच बाकी। ग्राहकांना मोठा फटका, 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग। अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात। मालवणी विषारी दारू कांड प्रकरणी 4घे दोषी, न्यायालयाचा निर्णय। मुरुडमध्ये आज पुन्हा एकदा भारनियमन, नागरिक त्रस्त। विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज।